कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या, यावेळेस मी आमच्या गुरुजींना घेऊन आलीये। नमस्कार। गुरुजी, घरातलं मोठं आणि महत्वाचं कार्य आहे। मागे मी तुम्हाला म्हणाले होते की दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त नव्हता, म्हणून मग आम्ही त्यांचा साखरपुडा उरकून घेतला। त्यालाही बरेच दिवस झाले। आता लवकरात लवकर हे लग्न झालं म्हणजे मी जबाबदारीतून मोकळी झाले। हो, बरोबर आहे तुमचं। लग्न म्हणजे एक मोठं कार्य असतं, त्याबाबत खूप गांभीर्याने विचार करायला हवा। बघू पत्रिका? हो हो, ही घ्या। आणि हा, शक्य असेल तर जरा अलीकडचा मुहूर्त बघा। हो, बघतो। शिवाय काही अडचण असेल तर तेही सांगा, म्हणजे त्यासाठी काही विधी पूजा करायचं असेल तर तेही करून घेऊ। हो ना अहिल्या? मुहूर्त तर आहे। गुड, लगेचच आहे ना? गणेश उत्सवानंतरच्या 3 आठवड्यानंतर रविवारचा मुहूर्त फार शुभ आहे। मगाशी मी म्हणाले ना तुम्हाला की अलीकडचा मुहूर्त काढा। प्लीज बघा ना, काही करता येतं का? मॅडम, तुमचं म्हणणं असेल तर मी हे लग्न उद्याही लावू शकतो, पण काय? मीरा, लग्न ही अशी घाई गडबडीत करण्याची गोष्ट नाहीये। त्यासाठी योग्य मुहूर्त, योग्य वेळ असावी लागते, आणि हे किर्लोस्करांच्या घरचं कार्य आहे, लक्षात असू दे। गुरुजी, इतके दिवस थांबलो तर अजून काही दिवस, आणि तुम्ही जो मुहूर्त काढलाय तो आहेच की जवळचा। मीरा, मला प्रीतमचं लग्न अगदी थाटामाटात करायचंय, त्यामुळे त्याच्यासाठी वेळ हवा। श्रीकांत, तुला काय वाटतं? गुरुजींना जो मुहूर्त सांगितलाय तो योग्य आहे ना? अगदीच, म्हणजे आपणही आपल्याला हवी तशी तयारी करू शकू ना। पारू, आले काय पारू, दिले? अगं प्रीतम आणि दिशाच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय, सगळ्यांसाठी तोंड गोड करण्यासाठी काहीतरी घेऊन ये। आणते। पारू, बाहेर जे काही चाललंय ते पटतंय का तुला? प्रिया मॅडम, देवी आई दिशा मॅडम आणि प्रीतम सरांच्या लग्नाचा मुहूर्त काढतायत, ही चांगलीच गोष्ट आहे ना। त्यात न पटण्यासारखं काय? प्रीतम सर हे लग्न करून कधीच खुश राहणार नाहीयेत, कळतंय का तुला? प्रिया मॅडम, देवी आई जो निर्णय घेतात तो बराबरच असतो। अगं पण तुझ्या देवी आईंना कसं कळणार की ती दिशा खरोखर कशी आहे? कोणी सांगितल्याशिवाय त्यांना काही स्वप्न पडणार आहे का? ती दिशा त्यांच्यासमोर गोड वागण्याचं नाटक करते, पण पाठीमागे किती विचित्र वागते, खोटं वागते ती। पारू, दिशा मॅडमचं सत्य अहिल्या मॅडमना सांगणं खूप गरजेचं आहे। प्रिया मॅडम, देवी आईंबद्दल काय बी बोलू नका, माझी विनंती आहे तुम्हाला। मी प्रीतम सरांसाठी बोलते, त्यांच्या बाजूनेही कोणीतरी विचार करणं गरजेचं आहे। आणि तू बघ, जर माझं प्रेम खरं असेल ना तर ती सारखी सारखी माझ्या समोर येईल, नशीबच आम्हाला एकत्र आणेल। पारू, पारू,
प्रिया मॅडम, इदिलिखित जे असेल तसंच होईल. आपण जाऊया ना, तोंड गोड करायचं आहे ना समध्यांचं. चला. हा चला. सासरे डॅड, सासू सुखी राहा, सुखी राहा. प्रीत. चला, बरं झालं एकदाचा दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त निघाला. सासू मॉम, आय एम सॉरी, पण आपलं हे सगळं आवरलं असेल तर प्लीज प्रीतमला ऑफिसला जाऊ देत का? ऍक्च्युली ते जे क्लायंट्स होते त्यांचा मला कॉल आला होता. दे आर व्हेरी इम्प्रेस्ड विथ प्रीतम्स प्रेझेंटेशन. त्यांना पुन्हा एकदा त्याच्याशी बोलायचंय. आणि अजून इथे वेळ गेला तर लेट होईल त्याला. दादाचा कॉन कॉल झालाय का बघतो. झाला असेल तर मग त्याला सोबत घेऊनच जातो. प्रीतम, मला असं वाटतं की हा तुझा प्रोजेक्ट आहे, तुझं प्रेझेंटेशन आहे, तर तू ते एकट्याने हँडल करावं. आणि आता तू खूप कॉन्फिडेंट पण झालास. म्हणजे मला असं वाटतं की तुझा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे तर तू एकट्याने छान हँडल करू शकशील, आदित्यला इन्व्हॉल्व्ह न करता. आणि आय नो यू विल गिव्ह युअर बेस्ट. आय मीन, सासू मॉम, सासरे डॅड, तुम्हाला काय वाटतं यावर? मला वाटतं दिशाचं बरोबर आहे. म्हणजे पटतंय मला. तू जा ना प्रेझेंटेशनसाठी. दिशा, तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. बघ ना, प्रीतम मध्ये जो काही बदल झालाय तो आपल्या सगळ्यांनाच जाणवतोय. अहिल्या, तुला माहित नसेल तर एक गोष्ट सांगते. दिशाचं ह्या घरामध्ये राहण्यापाठीमागचं एकमेव कारण हे होतं की तिला प्रीतमला सुधरवायचं होतं. आणि आता बघ ना, आधीचा प्रीतम आणि आत्ताचा प्रीतम, किती फरक आहे ना. आणि हा बदल दिशाने घडवून आणलाय. प्रीत, ऑल द बेस्ट अँड गिव्ह युअर बेस्ट शॉट. पारू, एक मिनिट. आता नाही. गुरुजी, थँक्यू. यशस्वी मॉम. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.